हॅलो अँड वेलकम टू रेमना. इथे कम्फर्ट बसलेली आहे. आज अजून एक फरमाईश आम्ही घेऊन येतो आहे आणि खास असं की आमच्या टीममधला जो श्रेयस आहे त्याचीही खूप आवडती गझल आहे. सो त्याच्यासाठीचं हे डेडिकेशन. अहमद फराजची गझल आहे, रंजिश ही सही. आता रंजिश म्हणजे भांडण किंवा तक्रार. तर शायर असं म्हणतोय की रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ. भांडणासाठी का होईना, सोडून जाण्यासाठी का होईना, पण ये. अजून एक शेर पुढे असा पण आहे की एक उम्र से हूँ लज्जते गिरिया से भी मेहरूम. आयरनी आहे खूप. लज्जत म्हणजे आनंद, गिरिया म्हणजे दुःख. की खूप वेळापासून मी त्या दुःखाच्या आनंदासाठी थांबलोय, मी त्याची वाट बघतोय. ए राहते जा मुझको रुलाने के लिए आ. आता वाचताना असं वाटतं की दुःखासाठी का बोलवतोय, किंवा दुःख वाटून देण्यासाठी, भांडण करण्यासाठी, सोडून जाण्यासाठी का मी स्वतःहून बोलवतोय समोरच्याला. सायकोलॉजिकमध्ये ह्याला मॅसोकिझम असं म्हणतात. ह्या कंडिशनला दुःखातून होणारा आनंद किंवा वेदनातून होणारा आनंद असं त्या टर्मचा अर्थ आहे. की समोरून जितका त्रास दिला जाईल, जितक्या वेदना दिल्या जातील, तेवढा मला त्याच्यातून आनंद होणार आहे. प्लेजर फ्रॉम द पेन. कुणी कुणी मग हात कापून घेतं, कुणीतरी वाईट काहीतरी सवयींमध्ये लागतं, कुणीतरी चुकीच्या किंवा टॉक्सिक रिलेशनशिप्समध्ये घुसतं. असा हे सगळं ते सॅबोटाज स्वतःला करणं, स्वतःला दुःख देणं, अशी ती कॉन्सेप्ट आहे. मग ती का होत असेल याचा जर विचार केला, आपण एकदा आधी बोललेलो आहोत हे की फमिलियारिटीमध्ये सेफ्टी वाटते. ज्याची मला सवय आहे ते मला सेफ वाटतं. मग जर मला आधीपासूनच सिक्युअर किंवा प्रेमळ वातावरणाची सवय असेल तर नॅचरली मी ते शोधायला जाईन आणि त्याच्यामध्ये कम्फर्टेबल होईल. पण जर मला काही कारणामुळे निग्लेक्टचीच सवय आहे, अब्यूजचीच सवय आहे, कुणी वाईटच वागण्याची मला जर सवय आहे, तर मग मी ते शोधत जाणार. मग जितका समोरचा माणूस मला त्रास देईल तितका तितका मला तो आनंद होत जाणार, अनकॉन्शियसली, अननोईंगली. जितका समोरचा मला अवॉइड करेल तितकी मी त्याला अँक्शसली चेस करत जाणार, कारण त्या चेसमध्येच मला आनंद मिळतोय. नॅचरली ओळखणं ही पहिली स्टेप आहे आणि मग त्याच्यावरती सायको ॲनालिसिसमध्ये काम केलंच जातं. पण असे खूप खोल अर्थ असलेली ही गझल आहे आणि तुमचे वेगळे काही इंटरप्रिटेशन्स असू शकतात, ते आम्हाला कळवा. आणि या निमित्तानं ही गझल नक्की वाचा, कारण खूप सुंदर आहे. अहमद फराजच्या सगळ्याच गझला खूप छान आहेत. पुढच्या भागात भेटूयात. थँक्यू.